पुनर्वसन बोडण येथील अभिजित नारायण गाडी या युवकाच्या घराला सोमवार रात्री अचानक आग लागून या आगीमध्ये घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. घरातील किमती वस्तूंसह लाखो रुपयांचे नुकसान झाले. एकटाच राहणाऱ्या या युवकावर आता बेघर होण्याची वेळ आली आहे. सोमवार रात्री 8 वाजता अचानक ही आग लागली. अभिजित हा एकटाच या घरात राहतो. कामानिमित्त तो गोवा येथे असतो. मंगळवारी त्याला सुट्टी असल्याने तो सोमवारी सायंकाळी आपल्या शिरगे येथील घरी गेला होता. घरी आल्यानंतर घरात काही सामान हवे असल्याने तो दुकानात गेला आणि काही वेळातच त्याच्या घराला आग लागल्याची माहिती मिळाली. अभिजित घरी पोहोचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. क्षणात घरातील सर्व सामान जळून खाक झाले. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु आगीचा भडका मोठा असल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. आगीत सुमारे 6 लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गवस व महसूल मंडळ अधिकारी राजन गवस यांनी पाहणी करून पंचनामा केला. यावेळी शिंदे पुनर्वसन बोडल सरपंच प्रकाश कदम, उपसरपंच संजय गवस, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गवस व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान या युवकाच्या आगीत घर जळून खाक झाल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांना तेथील उपसरपंच संजय गवस यांनी दिली. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना गणेश प्रसाद यांनी ही कल्पना दिली. मंत्री केसरकर यांनी पदाधिकाऱ्यांकरवी या युवकाला आर्थिक मदत दिली आहे. यावेळी तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, मायकल लोबो, उपसरपंच संजय गवस आदी उपस्थित होते.